ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनने प्रियाला नोटीस पाठवली असते की प्रियाचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे। तेव्हा प्रताप बोलतो प्रियाचं इन्व्हेस्टिगेशन। तेव्हा अर्जुन बोलतो हिने रेकॉर्ड स्टेटमेंट दिलेत पण त्याच्यामध्ये काहीतरी स्टेटमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे। त्या स्टेटमेंटचे बघायला गेलो तो मॅचच होत नाहीत। तर आम्ही काही ठिकाणी फिंगरप्रिंट्स पाठवलेत, ते फिंगरप्रिंट्स याच्या फिंगरप्रिंट्सची मॅच होतील तेव्हा लवकरच रिपोर्ट येईल। त्यानंतर प्रियाचं इन्व्हेस्टिगेशन होईल। हे ऐकून सगळे गडबडतात आणि प्रिया पण गडबडते। तेव्हा प्रियाला वाटतं की माझे फिंगरप्रिंट्स तिकडे राहिलेत काय, त्यामुळे ह्या गोष्टी तिला काय घडतात हे समजत नाही। तेव्हा मधुभाऊ प्रियाकडे बघून बोलतात की ज्या प्रकारे माझ्या डोक्यावर फ्लॉवर पॉट मारला गेला त्यामुळे त्याच्यावरची फिंगरप्रिंट हटवले गेले, त्यामुळे काही ना काही फिंगरप्रिंट त्याच्यावर असतीलच। तेव्हा अर्जुन बोलतो काळजी करू नका, एकदा तरी रिपोर्ट आले तर बघायला नको आणि जुने पण रिपोर्ट आपल्याकडे आहेतच, त्यामुळे तिथे प्रिया असेल म्हणजे तिचे फिंगरप्रिंट्स काही ना काही कुठे ना कुठे असतील। त्यामुळे अर्जुन बोलतो आपण कायम करायचं की मर्डर पेपरवर तिचे फिंगरप्रिंट्स आहेत असे आपण सांगायचं आणि मग त्यानंतर ती प्रिया अजूनच घाबरेल। असं सांगून घरातल्या घरात अर्जुन पॉलिटिक्स खेळत असतो आणि इथे प्रिया घाबरते आणि ती अश्विनला बोलते तू काहीतरी कर। प्रिया अश्विनला बोलते इन्व्हेस्टिगेशन मध्ये मला यांनी अडकवलं तर तेव्हा अश्विन बोलतो तू घाबरू नकोस। तेव्हा प्रिया बोलते त्यांनी खोटे पुरावे तयार केले तर तेव्हा अश्विन बोलतो तू घाबरू नकोस मी आहे ना। इथे चेतन प्रति सांगतो की तू बोलत ते खरं आहे, कारण की प्रियाने जेव्हा फ्लॉवर पॉटवर फिंगरप्रिंट्स मिटवले ना त्यानंतर काय काय फिंगरप्रिंट्स तिचे सापडलेले आहेत। चेतन प्रति प्रियाचे फिंगरप्रिंट्स सापडले त्याबरोबर साक्षीचे फिंगरप्रिंट सापडले, त्यामुळे आपल्याला खूप मोठे पुरावे मिळालेले आहेत। अर्जुन बोलतो आपल्याकडे साक्षीचं आधार कार्ड आहे पण तन्वीचं आधार कार्ड गायब आहे, ते आपल्याला रविराजकडनं मिळवायचं आहे। पण अर्जुन बोलतो आपल्याला त्या आधार कार्डची गरज काय। तेव्हा चेतन प्रतिला डाऊट आहे की ही प्रिया खरी तन्वी नाही। तेव्हा अर्जुन बोलतो लहानपणीचे फिंगरप्रिंट्स आणि आताचे फिंगरप्रिंट्स याच्यामध्ये आता आपण मॅच करू शकतो आणि आपल्याला कळेल की ही प्रिया खोटी तन्वी आहे। तेव्हा आणि मधुभाऊंना शंकाच आहे कारण ही खोटी प्रियाच आहे। तेव्हा इथे अर्जुन समजतो की रविराज तिचं आधार कार्ड देणार नाही, त्यामुळे ते आधार कार्ड प्रतिमाकडे मागतात। त्यानंतर प्रतिमा रविराजला सांगते की मला तन्वीचे काही जुने आठवणी पाहिजेत, त्यामुळे त्याचे डॉक्युमेंट्स मिळतील का। तेव्हा रविराज सांगतात हो मिळते। तेव्हा प्रतिमा बरोबर या सगळ्यामध्ये प्रतिमाने प्रियाचा आधार कार्ड काढून घेतलेलं असतं। त्यानंतर प्रतिमा ते आधार कार्ड सायलीकडे देते आणि त्यानंतर चेतन प्रतिमाचे आभार मानतो। त्यानंतर अर्जुन चेतनला बोलतो की हे आपल्याला फिंगरप्रिंट्स मॅच करायचे आणि साक्षीचे पण फिंगरप्रिंट्स मॅच करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला प्रियाला आणि साक्षीला अडकवण्याची हीच संधी आपल्याला आहे। इथे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आल्यानंतर चेतन बोलतो अर्जुनला कम्प्युटरचे फिंगरप्रिंट्स आहेत ते प्रियाशी मॅचच होत नाही। अर्जुन बोलतो आपला डाऊट खरा होता की ही शेवटी खोटी तन्वीच आहे। तेव्हा अर्जुन बोलतो हिने आपल्याला खूप वेळा चकमा दिला पण आता ही चकमा देऊ शकत नाही, हिचं आपण भांडं फोडलेलं आहे। इथे अर्जुन बोलतो आपल्याला आता घरच्यांचे डोळे उघडायचे आहेत आणि नंतर आपण कोर्टामध्ये हे सगळं सिद्ध करायचं आहे। इथे परत एकदा मधुभाऊ साऊबाळूचा सायलीचा फोटो घेऊन येतात आणि बोलतो हे प्रियाने पुन्हा एकदा ह्या सायलीचा फोटो वापरून इथे या घरात घुसलेली आहे। प्रिया बोलते मधुभाऊ नाटक करतोय। तेव्हा मधुभाऊ बोलता ह्या सगळ्यामध्ये तू माझ्या सायलीचा फोटो का घेतलास ते सांग। पुन्हा बोलतो हा तन्वीचा फोटो आहे, सायलीचा थोडी फोटो आहे। तेव्हा बोलतात नाही हा माझ्या सायलीचा फोटो आहे। तेव्हा तिथे अचानक अर्जुन येतो आणि बोलतो मी एक रिपोर्ट दाखवणार, त्या रिपोर्ट नंतर तुमचे सगळ्यांचे डोळे उघडणार आहेत आणि त्यानंतर अर्जुन ते रिपोर्ट दाखवतो। अर्जुन बोलतो खुनाच्या ठिकाणी तन्वीचे फिंगरप्रिंट सापडलेत पण ते फिंगरप्रिंट्स लहानपणीच्या आधार कार्डशी आणि आताच्या आधार कार्डशी मॅच देत नाहीत। तेव्हा अर्जुन बोलतो या प्रियाच्या लहानपणीच्या आधार कार्डशी मॅच देत नाहीत। तेव्हा प्रिया बोलते खोटा आधार कार्ड आहे। तेव्हा अर्जुन बोलतो हे प्रतिमा त्यांनी आधार कार्ड दिलं मग ते खोटं थोडं असू शकतं। त्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो आणि पूर्णाईला पण चांगला धक्का बसतो आणि ती प्रियाच्या चांगलीच कानाखाली वाजवून देते आणि पूर्णाई प्रियाला कानाखाली दिल्यानंतर तिला घरातनं काढते आणि बोलतो तू माझ्या तन्वीच्या जागी आलीस आणि तू माझ्या भावनाशी खेळलीस आणि माझी खरी तन्वी कुठे आहे, तू तिचं काय केलं आणि असं बोलत पूर्णाईने प्रियाची चांगली हकालपट्टी केलेली असते। पण यानंतर आता प्रियावर रविराज आणि प्रतिमा काय ऍक्शन घेणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।